महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी अवघे 12 दिवस शिल्लक आहेत। 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल आहे। मात्र मतदान होण्याच्या आधीच राज्यभरात 67 उमेदवार हे बिनविरोध नगरसेवक झाले आहेत आणि इथूनच हा नवीन वाद सुरू झालाय। काय हे वाद बघूयात। मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष, जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्याचे आरोप केले जात आहेत। याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकीची विजयीची घोषणा थांबवण्यात आली आहे। केडीएम मध्ये भाजपचे 14, शिंदे गटा शिवसेनेचे 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। दबावाखाली नामनिर्देशन नाकारल्याचा आरोपही केला जात आहे। या प्रकरणात आयोगाने मुंबई महापालिकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान बिनविरोध निवडणुकात भाजप आघाडीवर आहे। आतापर्यंत भाजपाचे 45 उमेदवार, शिंदे गट शिवसेनेचे 19 आणि अजित पवार गटाचे 2 उमेदवार आणि मालेगावमधील इस्लाम पार्टीचे 1 उमेदवार बिनविरोधी विजयी ठरलेले आहेत। नियमभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत।